जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी पोर्तुगीजांकडून सातत्यानं होणाऱ्या विरोधानंतर शेवटी भारतानं लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. भारत सरकारने ऑपरेशन विजय राबवलं. या मोहिमेत भूदल, वायुदल आणि नौदलाने संयुक्तिकरित्या कारवाई केली. या मोहिमेअंतर्गत भारतीय सैन्याने गोव्याची सीमा ओलांडून जमिनीवरून हल्ले सुरू केले. पायदळावरून विविध दिशांनी गोव्यामध्ये प्रवेश करत पोर्तुगीज सैन्याच्या तळांवर लक्ष केंद्रित केलं. हवाई दलाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी हवेतून तंतोतंत आणि जोरदार हल्ले करून पोर्तुगीज सैन्याची हालचाल रोखली. त्यामुळे पोर्तुगीज सैन्याच्या मनोबलावर मोठा परिणाम झाला. त्याच वेळी नौदलाने गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर लक्ष ठेवून समुद्र मार्गाने पोर्तुगीजांना मदत मिळू नये याची खबरदारी घेतली. तसंच काही ठिकाणी नौदलानेही थेट कारवाई केली. ही कारवाई अवघ्या 36 तासात पूर्ण झाली. या लष्करी मोहिमेमुळे गोवा, दमण आणि दीव हे तीनही प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून 19 डिसेंबर 1961ला मुक्त झाले. या कारवाईमुळे पोर्तुगीजांची गोव्यातली 450 वर्षांची राजवट संपली आणि गोव्याला अखेर स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर प्रत्येक वर्षी हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.